नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे. माझ्याकडं 99.9% हे पेशंट मेल असतात, पुरुष असतात. मग याचा अर्थ असा निघतो की स्त्रियांना लैंगिक समस्या नसतात का, याचं मला खूप आश्चर्य वाटतं. कारण स्त्रियांना पण काम इच्छेचा अभाव, हार्मोनचे दोष किंवा कामविषयी त्यांचं अज्ञान किंवा लैंगिक स्वच्छता किंवा पांढरं पदर जाणं, त्याला आपण व्हाईट डिस्चार्ज किंवा ल्युकोरिया म्हणतो, ब्रेस्टचे प्रॉब्लेम, काही लायपोमा असतात, असे बरेच असंख्य स्त्रियांमध्ये पण प्रॉब्लेम असतात. पण आपल्या समाजामध्ये अज्ञान असल्यामुळं पुरुष पण त्यांच्या बायकांना माझ्याकडं घेऊन येत नाहीत व कपल काउन्सिलिंग करून घेऊन येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा स्त्रियांना प्रॉब्लेम येतात ते आपल्या पुरुषांना पण सांगत नाहीत आणि ओपन होऊन डॉक्टरांना पण सांगत नाहीत. त्याच्यामुळं काय होतं की लैंगिक आयुष्य हे दोघांचं असतं. हे दोघांनी कामकिडा करायची असते. हे दोघांचं एक आयुष्य असतं समजून चला. जर कामकिडामध्ये जर आपल्या स्त्रीमध्ये पण काही प्रॉब्लेम असतील, काही सायकोलॉजिकल असतील किंवा शारीरिक असतील, त्याला पण कुठून कुठं ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं. उगीच फक्त आपल्यामध्ये दोष आहे, आपण असमर्थ आहे असं म्हणून जेव्हा माझ्याकडे लोक येतात तेव्हा मला थोडंसं असं वाटतं की कुठेतरी आपण समाजामध्ये लैंगिक शिक्षण देण्यासाठी असमर्थ ठरलेलो आहे. आणि म्हणून याविषयी स्त्रियांमध्ये जागरूकता आणि स्त्रियांमध्ये ज्ञान देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला नक्की सांगतो की जेव्हा काही तुम्हाला तुमच्या पत्नीला काही पण प्रॉब्लेम असतील तर बिंदास तुम्ही क्लिनिकला या. मी तुम्हाला दोघांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ आहे. धन्यवाद मित्रांनो.